बारामती नगर परिषद कंत्राटी कर्मचारी यांच्या किमान वेतन, पीएफ, ESIS व इतर मागण्यांसंदर्भात दिनांक 16 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 11 वाजता नगर परिषद समोर आमरण उपोषण करणार आहे. मागण्या मान्य होईपर्यंत उपोषण करणार असल्याचं जनशक्ती कंत्राटी कामगार संघाचे संस्थापक अध्यक्ष गौरव अहिवळे यांनी यावेळी बोलताना सांगितले. सदर उपोषणाबाबत मुख्याधिकारी व नगराध्यक्ष बारामती नगर परिषद यांना निवेदन देण्यात आले. बारामती नगर परिषदेला वारंवार पत्रव्यवहार करून निवेदन देऊन देखील कंत्राटी कामगारांच्या मागण्या मान्य केल्या नाहीत. तसेच कामगारांचं उपोषण ठिकाणी नगराध्यक्ष सचिन सातव यांनी शब्द दिला होता की 1 महिन्याच्या आत कंत्राटी कामगारांचे प्रश्न सोडवणार. त्यांनी दिलेल्या आश्वासनामुळे उपोषण स्थगित केलं होतं, परंतु त्यांनी आश्वासन पूर्ण केलं नाही. बारामती नगर परिषदमध्ये कंत्राटी कामगारांमध्ये अनुसूचित जाती जमातीमधील लोकांची संख्या जास्त आहे. सदर लोकांवर अन्याय करणे, त्यांना अपमानास्पद वागणूक देणे, कोणतंही कारण न देता कामावरून कमी करणे हा अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा आहे. महाराष्ट्र नगर परिषदा नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम 1965 मधील कलम नगर परिषद व नगरपालिका यांची कर्तव्य व कार्य कलम 49(3)(ब) नागरिक क्षेत्रातील गरिबी कमी करणे कर्तव्य व कार्य आहे. सदर कर्तव्याचा व कार्याचा विसर नगर परिषदेला पडलाय. कंत्राटी कामगारांना रोजगार मिळाला तर नक्कीच गरिबी कमी होण्यास मदत होईल. यावेळी जनशक्ती कंत्राटी कामगार संघाचे बारामती शहर अध्यक्ष आकाश शिंदे, उपाध्यक्ष विजय मस्के, कार्याध्यक्ष निखिल सरोदे, सहकार्याध्यक्ष अनिकेत धालपे, सहसंघटक ओम शिंदे, सरचिटणीस सूरज वाडेकर, संपर्क प्रमुख विजय आढाव, बारामती शहर महिला अध्यक्ष संगीता खरात, महिला उपाध्यक्ष प्रतिभा वाघमारे, महिला कार्याध्यक्ष रुपाली वाडेकर, महिला संघटक अलका बगाडे, महिला सदस्य अनिता पवार व पदाधिकारी सदस्य उपस्थित होते. नमस्कार, मी आकाश शिंदे, जनशक्ती कामगार संघटनेचा अध्यक्ष. तर काही वर्षापासून आम्ही NDK या नावाच्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये बरेच वर्ष झालं आम्ही काम करत आहोत. तरी आमच्या बऱ्याच वर्षापासून आमच्या काही मागण्या आहेत, त्या मागण्या आमच्या मंजूर यांनी केलेल्या नाहीत. आम्हाला PF, ESI किमान वेतन हा वेळेत दिला जात नाही. बारामती नगर परिषदच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांबद्दल आम्ही 26 डिसेंबरला बारामती नगर परिषद समोर आमरण उपोषणाला बसलो होतो. त्याचवेळी बारामती नगर परिषदचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष यांनी आम्हाला तोंडी आश्वासन दिलं की 1 महिन्यामध्ये मी कामगारांच्या ज्या मागण्या आहेत, किमान वेतन असेल, PF, ESI, तसेच त्यांच्या आवश्यक साहित्य, त्यांना पगारी सुट्ट्या म्हणजे मासिक ज्या सुट्ट्या आहेत ते त्यांना दिल्या पाहिजेत. आणि अशा बऱ्याच ज्या मागण्या आहेत, ज्या लोकांचे PF भरले नाहीत, काहींना PF नंबर मिळाले तर त्यांना पैसे त्यांचे भरले नाहीत, 3-3 वर्ष काम करतात, 4-4 वर्ष काम करतात, परंतु त्यांना आज देखील PF दिला जात नाही. आणि ज्यावेळेस ठेकेदार सांगतो मी ज्यांचं PF भरलाय तो माझ्याकडे पुरावा असेल तर त्या लोकांची आणि ह्या लोकांची चौकशी व्हावी की नक्कीच कुणाची त्यांनी PF भरले आहेत आणि वास्तविक मध्ये कोण कामाला ह्याची बी चौकशी व्हावी, यासाठी एक समिती नेमण्याची आमची मागणी होती. परंतु फक्त तोंडी आश्वासनं देऊन आम्हाला या ठिकाणी थांबायला सांगितलं, परंतु ते आश्वासन कुठेही पुढे गेलेलं नाही. खरं सांगायला गेलं तर कामगार हा खरंच पीडित आहे. बारामती नगर परिषदच्या हद्दीमध्ये विकास कामं भरपूर झाली आणि 100% जी विकास कामं झाले त्या विकास कामाची देखभाल आणि स्वच्छता करण्याचं काम हे आमचा कंत्राटी कर्मचारी करतो. हा कर्मचारी काम करतो आणि बक्षीस घेताना, एखादा अवॉर्ड मिळताना हे अधिकारी त्या ठिकाणी असतात, परंतु हे अधिकारी या कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवरती कधीच बोलताना दिसणार नाही. म्हणजे फक्त की तुम्ही आमचा वापर एका कामापुरतं करणार आहात का, हा जो प्रश्न आहे हा आज देखील तसाच आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं 28 जानेवारीला विमान अपघातामध्ये दुःखद निधन झालं. त्यामुळे आम्ही सर्वांनी आमची जी आंदोलनाची भूमिका होती ह्या आम्ही त्या स्थगित केली होती. येत्या आजच्या दिवशी, आज 9 तारखेला त्या घटनेला 13 दिवस झाले आहेत. आता आम्हाला दादांपाशी आम्ही हा विषय मांडला असता, परंतु काळापुढे आणि निसर्गापुढे कोणाचंही काही चालत नाही. दादांनी 100% हा विषय मार्गी लावला असता, परंतु या ठिकाणी आता ते आम्हाला बाजू मांडायचं आम्हाला संधी मिळालेली नाही. दादांनी ज्या पद्धतीने मेडिकल कॉलेजचा प्रश्न तात्काळ सोडवला त्याच पद्धतीने या कर्मचाऱ्यांचा विषय सोडवला असता. आज आम्ही बारामती नगर परिषदेचे जे नवनिर्वाचित नगराध्यक्ष सचिन सातव यांच्या एका तोंडी आश्वासनावरती आम्ही त्यांच्यावरती विश्वास टाकला आणि त्या विश्वासावरती आम्ही 1 महिना झाला त्यांचा पाठपुरावा करतोय. त्यानंतर त्यांनी आरोग्य विभागाचे सभापती नवनाथ बल्लाळ यांना सांगितलं की हा विषय तुम्ही हाताळा.
तर त्यांचा मला कॉल आला होता की येत्या 2 दिवसामध्ये मी आरोग्य विभागाचा प्रश्न या ठिकाणी मार्गी लावेल. परंतु आरोग्य विभाग असेल, उद्यान विभाग आहे, पाणी पुरवठा विभाग आहे आणि बांधकाम विभाग आहे. बारामती नगर परिषदच्या प्रत्येक विभागामध्ये जे कंत्राटी कर्मचारी आहेत यांचा आमच्याकडे आमच्या युनियनमध्ये ते आमच्या सोबत सहभागी आहेत. तर त्यांच्यासाठी देखील आम्हाला हा लढा द्यायचा आहे. येत्या 16 फेब्रुवारीला बारामती नगर परिषद समोर आम्ही जनशक्ती कंत्राटी कामगार संघाच्या वतीने आमरण उपोषण करणार आहे. सदर उपोषणाच्या ठिकाणी आम्ही कामगारांना, बारामतीकरांची गैरसोय होणार नाही, त्यामुळे काम बंद हा विषय राहणार नाही. लोक कामावरती जाणार आहेत, काम करणार आहेत, कारण त्यांना कामाची गरज आहे. काम सोडून कुणी आंदोलन करायला या ठिकाणी आम्हाला आमच्या गरजा आहेत म्हणून आम्ही काम करतोय. मिळेल त्या वेतनामध्ये किती अडचणी आल्या तरी काम करतोय. परंतु बारामतीकरांची आम्ही कधी गैरसोय या कंत्राटी कामगारांनी होऊ दिलेली नाही आणि येत्या काळात पण होणार नाही. परंतु जर आमच्या मागण्या ज्या संविधानिक आहेत, आमचे जे हक्क आहेत हे आम्हाला मिळाले पाहिजेत, त्यावेळेस नक्कीच आम्हाला अशा काही गोष्टी कराव्या लागतात की आमचे हक्क ते मिळवायचे असतात. बारामती नगर परिषदमध्ये काम करणाऱ्या जे कंत्राटी कर्मचारी आहे याच्यामध्ये बहुसंख्य एससी कॅटेगरी मधले, एसटी कॅटेगरी मधले, अनुसूचित जाती जमातीमधील हे लोक आहेत. याच्यामध्ये त्यांच्यावरती मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी अन्याय होत आहे. म्हणजे अनुसूचित जाती जमातीवरती आज देखील तेवढ्याच पद्धतीचा हा जो अन्याय आहे, हा आर्थिक शोषण त्यांचं चाललेलं आहे. महिलांना 10,000 पगार, पुरुषांना 10,000 पगार, म्हणजे जे आर्थिक शोषण आहे हे आर्थिक शोषण या ठिकाणी चाललेलं आहे. आणि जर अशा पद्धतीने त्यांना चुकीच्या पद्धतीने वागवणे, त्यांना चुकीच्या पद्धतीने बोलणे किंवा त्यांना कामावरून काढून त्यांना अपमानास्पद वागणूक देणे असं जर झालं तर तो अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा आहे. तर येत्या काळात माझी सर्व ठेकेदारांना व इतर सर्वांना सांगू इच्छितो की आम्ही सन्मानाने जगण्यासाठी स्वाभिमानाने आम्ही काम करत आहे. आम्ही कोणत्याही तुम्हाला आमच्या स्वाभिमानी पद्धतीने आम्ही तुमच्याकडे काम करत आहे. आम्ही आमच्या स्वाभिमानाचं काम केलं, हक्काचा पगार मागत आहे. आम्ही तुमच्यावरती कोणती दुसरी मागणी करत नाही की आम्ही काम नाही केलं तरी आम्हाला पगार द्या, अशी भूमिका आमची नाही. जर चुकून कुणी अनुसूचित जाती जमातीवरती अशा पद्धतीने चुकीच्या पद्धतीने जर त्यांना कामावरून काढून टाकण्याचा प्रयत्न करत असेल तर नक्कीच त्याच्यावरती अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल या ठिकाणी करणार आहोत. बारामती नगर परिषद समोर आम्ही येत्या 16 तारखेला उपोषणाला बसणार आहे. बारामती नगर परिषदचे नगराध्यक्ष यांना मी सांगू इच्छितो, म्युन्सिपल ऍक्ट मध्ये कलम 49 मध्ये बारामती नगर परिषद किंवा जे नगरपालिका आहे यांचे कर्तव्य लिहिले, त्या कर्तव्यामध्ये गरिबी निर्मूलन करायचंय. मग हे जे गरीब आहेत तेच कामाला झाडायला, मग यांचं निर्मूलन म्हणजे काय? ह्यांना जो वेतन मिळतोय तो वेतनाचा जो किमान आहे, किमान वेतन कशासाठी असतो की त्याच्या किमान गरजा, ज्या त्याच्या मूलभूत गरजा आहेत ह्या पूर्ण करण्यासाठी शासनाने त्याला किमान वेतन ठरवून दिला असतो. परंतु आमच्या मूलभूत गरजा या ठिकाणी पूर्ण होत नाही आणि जो किमान वेतन आहे ते सुद्धा तुम्ही आम्हाला मिळू देत नसाल तर आमच्यावरती बारामतीमध्ये हा एक प्रकारे अन्याय सुरू आहे. त्या अन्यायाला आम्ही जनशक्ती कंत्राटी कामगार संघाच्या वतीने या ठिकाणी आमचा महिला सदस्य असतील, पुरुष सदस्य, पदाधिकारी आम्ही या ठिकाणी लढणार आहे. जरी तुम्हाला वाटत असेल की आम्ही कामगार कमी करू आणि आम्ही नवीन कामगार घेऊ तर हा चुकीचा विचार तुम्ही डोक्यातून काढून टाका. आम्ही आज गेली काही लोक 10 वर्षापासून कामाला आहेत, काही 5 वर्षापासून कामाला आहेत, त्यांना तुम्ही जर कामावरून काढून टाकण्याची भाषा वापरत असाल तर ती चुकीची आहे आणि या भाषेला सडेतोड उत्तर देण्याचं काम जनशक्ती कंत्राटी कामगार संघ करेल. कारण आम्ही पॅन्थर आहे, आम्हाला जसे तसं उत्तर देण्याची सवय आहे. परंतु आम्ही बाबासाहेबांना मानणारी सर्व आमची टीम आहे आणि आमची संघटना बाबासाहेबांच्या विचारावर काम करते, म्हणून आम्ही संविधानिक मार्गाने या ठिकाणी उपोषणाला बसणार आहे. आमच्या मागण्या मान्य वस्तू पण आम्ही तिथून हलणार नाही. त्यामुळे येत्या काळात बारामतीचे नगराध्यक्ष सचिन सातो व बारामती नगर परिषद सर्व नगरसेवक यांना मी सांगू इच्छितो की तुम्ही नवीन कंपनीत टाकून आम्हाला कामाला काय म्हणत नाही. आम्ही तुम्हाला नवीन एखादी कंपनी उघडा आणि त्याच्यामध्ये आम्हाला रोजगार द्या. याच रोजगारामध्ये आम्हाला जो पगार आहे, जे आमचं PF आहे तोच तुम्ही आम्हाला द्या आणि तो मिळवून द्या. तुम्हाला सर्वसाधारण सभेला, स्थायी समितीला आणि बारामती नगर परिषदेला ठेकेदारावरती त्यांचं नियंत्रण असतं. नाहीतर एकच उठून सगळ्यांची एकच भूमिका अधिकाऱ्यांची. आता त्यांना कायदेशीर बाबी माहितीत की आम्ही असं सांगू शकतो की चुकीच्या पद्धतीने ज्या वेळेस अधिकारी सांगायचा प्रयत्न करतात की ठेकेदार आणि कामगार ह्यात आमचा विषय राहत नाही, परंतु असं नसतं. ठेकेदारला बिल देणारे तुम्ही आहात, त्याची कागदपत्र तुम्ही घेता आणि त्याला बिल देता. त्यामुळे हा ठेका जो आहे याच्यावरती नियंत्रण ठेवण्याचं काम बी बारामती नगर परिषदचं आहे. ते नगर परिषदेने केलं पाहिजे. बारामती नगर परिषद नगराध्यक्ष म्हणजे नगरसेवक आहेत
यांनी येत्या काळात या ज्या कंत्राटी कामगारांचा प्रश्न आहे हा सोडवला पाहिजे. आमचा युवा वर्ग त्यामध्ये कामाला आहे, त्याला 10,000 पगार आहे. 10,000 पगारामध्ये त्याचा घराचा प्रपंचाचा विषय या ठिकाणी सुटत नाही आणि 10,000 पगार जर त्याला मिळत असेल तर त्याच्या भावी आयुष्याचा या ठिकाणी नक्कीच प्रश्न निर्माण होतो. विकास काम म्हणजे फक्त रस्ते विकसित करणे नव्हे तर आमची पण आर्थिक साक्षर आम्ही झालो पाहिजे, आर्थिक बाजू आमची मजबूत झाली पाहिजे. परंतु होतंय काय, 10,000 पगार त्याच्यामध्ये 26 दिवसाचा महिना असतो, परंतु 30 दिवस काम ठेकेदार करून घेतोय. त्यात मी 2 सुट्ट्या घेतल्या तर त्याच 10,000 तो पगार कट करतोय. अशा पद्धतीने आमच्या या बारामती मधील रहिवासी, स्थानिक रहिवासी जे मतदार आहेत या लोकांना ज्यांनी निवडून दिले, नगराध्यक्षांना ज्यांनी निवडून दिले, नगरसेवकांना, त्या लोकांवर अशा पद्धतीने अन्याय चालू आहे. निवडणुकीच्या वेळेस तुम्ही आमच्या समोर येऊन तुम्ही पाया पडला अक्षरशः की आम्हाला निवडून द्या, आम्हाला निवडून द्या, आम्ही तुमच्यासाठी काम करू. तर आता ही खरी वेळ तुमच्यावर आली. तुम्ही आता या ठिकाणी काम करायचंय, या कंत्राटी कर्मचाऱ्यांना न्याय द्यायचा आहे. येत्या 16 तारखेला 16 फेब्रुवारीला बारामती नगर परिषद समोर आम्ही आमरण उपोषणाला बसणार आहे. आणि आता आम्हाला आश्वासन नको, आम्हाला कृती हवी आहे. आरोग्य विभागाचे सभापती नवनाथ बल्लाळ हे म्हटले की मी 2 दिवसामध्ये प्रश्न मार्गी लावेल. त्याच्यामध्ये जो ठेकेदार आहे यांनी जे नियमाटी नगरपालिकेला जो करारनामा करून दिलाय, हा करारनामा मधील ज्या नियमाटी आहेत त्याचं पालन या ठिकाणी झालेलं नाही. त्यामुळे नगरपालिकेला त्याच्यावर कारवाई करायला येत आहे. तो कर्मचाऱ्यांना सांगतो की तुम्ही गाड्या धुवा, गाड्या ज्या ठिकाणी धुवायच्या सर्व्हिसिंग सेंटरला धुवायच्या, तिथं त्या माणसाला नगरपालिकेचा अधिकृत कर्मचारी पाहिजे, ती वॉशिंग सेंटरला नेऊन धुवायची. त्याच्या करारनाम्यामध्ये आहे महिलांना आवश्यक साहित्य द्यायचंय. महिलांना सांगते आम्ही महिन्यातून एक खराटा देतो. महिलांनी सांगितलं जो खराटा देतोय तो 4 दिवस बी चालत नाही, 4थ्या दिवशी आम्हालाच विकत आणावा लागतोय. यांना मास्क दिले जात नाही, म्हणजे मास्क दिले जात नाही, हँडग्लोव्ह दिले जात नाही, त्याचा दर्जा बघितला जात नाही की ही लोक आहेत. हे बारामती मधले कंत्राटी कर्मचारी हे सुद्धा बारामतीकर आहेत, हे पण मनुष्य आहेत, मानव आहेत आणि तुमच्यामध्ये पण माणुसकी जागृत ठेवा हे आमचं म्हणणं आहे. येत्या काळात जर अशा पद्धतीने तुम्ही काम करत असाल, आणि अजून पुन्हा एकदा सांगतो की जर अनुसूचित जाती जमातीवरती अशा पद्धतीने अन्याय झाला तर तो अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा ठरतो. जर चुकूनही कोणी या अनुसूचित जाती जमातीतील लोकांना चुकीच्या पद्धतीने कामावर कमी करण्याचा किंवा त्यांच्यावर अन्याय करण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यावरती अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्याची आम्ही या ठिकाणी गुन्हा दाखल करणार आहे. आमची कायदेशीर टीम त्यांच्याशी आमचं बोलणं झालंय. आमची जनशक्ती कंत्राटी कामगार संघ यांनी स्वतः कोर्टापर्यंत जायची तयारी आम्ही तयार केली आहे. त्यामुळे आता आम्ही कुठेही या ठिकाणी थांबणार नाही. आमच्या हक्काचे जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आमचा लढा या ठिकाणी सुरू आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी बारामती वार्तापत्र चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.